जळगावात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले। शासकीय महिला रुग्णालयात अद्ययावत उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली। 4 दिवस जळगाव तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। राज्यासह जळगाव जिल्ह्याचं तापमान हे वाढू लागलं आहे। जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा जर विचार केला तर गेल्या 5 दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 42 अंशाच्या वर पोहोचलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर जळगावचं जिल्हा प्रशासन असेल हे अलर्ट मोडवर आलं आहे। त्याच पद्धतीने वैद्यकीय विभाग देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी जे आहेत डॉक्टर किरण सोनोने आपल्यासोबत जुडलेले आहेत। महाराष्ट्र शासन व आरोग्य ने जे नियमावली दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही उष्माघात साठी च्या ट्रीटमेंटसाठी आम्ही सज्ज आहोत। आईस पॅक्स, ओरल ORS सोल्युशन, नंतर IV फ्लुइड्स आणि जे उष्माघाताला जी ट्रीटमेंट आहे ती आम्ही परिपूर्ण केलेली आहे। प्रथमतः मी तर नागरिकांना हेच आवाहन करणार की बाबा तुम्ही दुपारच्या उन्हात जे कडक ऊन असतं त्यात जाऊ नका, शक्यतो सावलीतच थांबा आणि भरपूर पाणी प्या। आणि माझं हेच म्हणणं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। त्याच्यामुळे जितक्या लोकांनी याचं प्रिव्हेंट करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। जळगाव जिल्ह्याचं तापमान जरी वाढत असलं तरी प्रशासन आणि वैद्यकीय विभाग हा अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।